हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्लाउज जे शिकताय त्यांच्यासाठीचा खास अगदी आपण डिटेल इथे व्हिडिओ करणार आहोत। तर आधी आपण मेन फॅब्रिक घेतले, अस्तर घेतले, अस्तरावरती कटिंग करूया, मग आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत। आता बघा, ज्यांना ब्लाउज कट करायला इथे जमत नाही किंवा भीती वाटते डायरेक्टली कटिंग करायला, त्यांच्यासाठी पेपर कटिंगवर त्यांनी केली तरी चालणार आहे। तर इथे बघा, आपण चेस्ट वाइज डबल घडी घालून घ्यायची। इथे अस्तराची ही डबल घडी आहे, हिला डबल फोल्ड ठेवलंय, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली। आता कापड आहे त्याची घडी कशी घालायची, जेवढा चेस्ट आहे त्याचा आपण चौथा पार्ट टाकायचा आहे। तर डबल घडी घालताना आता चेस्ट आहे आपला इथे 36 इंचाचा, तर 9 आणि त्यात 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच असंच की आपण 11 इंचाची इथे आपण घडी घालणार आहोत। तर बघा, आपण यात 9 + 2 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण घडी घातली आहे। आता बंद बाजूपासून आपण उंची घ्यायची, जेवढी उंची त्यात आपण 1 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर बघा, या पॉइंटला आपल्याला 14 इंच तयार उंची हवी आहे। यात आपण 15 म्हणजेच की 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊया। आता बघा, शोल्डर डीप नेक आहे, शोल्डर मी इथे घेतली 6 इंचावरती। मंड्याची उंची आपण या पॉइंट पासून घेऊया 1.5 इंचावरती। आता बघा, चेस्ट वाइज आपण डबल ठेवलंय, त्याच्यामुळे आता आपल्याला हा जो पार्ट इथे सरळ लाईन ड्रॉ करायची, चेस्टचा चौथा पार्ट + 2 इंच एक्स्ट्रा। आता कमरेचं मेजरमेंट, कमर घेर आहे आपला 32 इंचाचा, तर आपण 8 वरती 1 पॉइंट देऊया आणि इथे 2 इंचची मार्जिन। इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे, स्केलचा वापर करायचा आहे आणि या पॉइंटला आपण आकार देऊन घ्यायचा। आता बघा, हे झाल्यानंतर पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती, 1 आणि हा 1.5 इंचावरती आपल्याला पाठीमागची गोलाई द्यायची आणि फिक्स वाल्या पॉइंट पर्यंत मॅच करायची। आता यात बघा, डीप नेक आहे, गळ्याचा घेरा किती घ्यायचा, या पॉइंटला गळ्याचा घेरा घेतो आपण इथे 3 इंचावरती आणि या पॉइंट पासून तयार आपल्याला इथे नेक जो आहे तो 10.5 हवा आहे, तर इथे मी 11 वरती 1 पॉइंट देते। इथे पण आपण 3 इंच घेऊया, एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि हलकीशी गोलाई घ्यायची। शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नाही, फक्त हलकासा राऊंड शेप देऊन घ्यायचा यापर्यंत। तर बघा, इथे आपण राऊंड शेप दिलाय, पाठीमागचा पार्ट ड्रॉ करून झालाय, याला आपण कट करून घेऊया। इथे बघा, पाठीमागचा पार्ट आपला कट करून झालाय, आता आपण फ्रंट पार्ट इथे कट करूया। आता या पॉइंटला आपण फ्रंट पार्ट कट करायचा आहे। तर फ्रंट पार्ट साठी उंची आपण पाठीमागची 15 घेतली होती, आता आपण अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची, म्हणजेच की 15.5 इंचावरती अर्धा इंच आपण यात उंची वाढवली। शोल्डरचं मेजरमेंट सेम असणार आहे 6 इंचाचं, मुंड्याची उंची आपण सेम घेतोय। आता बघा, साइड पॉइंटला चेस्ट वाइज आपण डबल घडी घातली, पण परत एकदा आता कापड इथे कमी जास्त होईल, खाली आपण एक्स्ट्रा कापड हवं। तर 9 चेस्टचा चौथा पार्ट, 2 इंचची मार्जिन आणि फ्रंट कटचा टक जाईल म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा फ्रंट पार्ट आपण इथे कट करतोय। आता खाली लक्षात घ्यायचं, चेस्ट कमर घेरा आहे इथे 32 इंचाची, 8 वरती 1 पॉइंट घेऊया, 2 इंचची मार्जिन आणि परत 2 इंच एक्स्ट्रा हवे, कारण का आपल्याला इथे प्रिन्स कटचा टक्स टाकायचा आहे। या पॉइंटला आपण साधारण चेस्ट घेरच्या मेजरमेंट पेक्षा आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतले, 2 इंच फिटिंग साठीचा आणि 2 इंच आपण टक्स साठी घेतला। तर तो टक्स कसा, त्याचा आपण आकार इथे पाहणार आहोत। आधी आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया, 3 इंचचा गळ्याचा घेरा। फ्रंट नेक आपला या पॉइंटला असणार आहे 7 इंचावरती, इथे पण आपण 3 इंचाचा एक बॉक्स बनवून घेऊया आणि हलकीशी गोलाई यानुसार। आता बघा, बॉडी मेजरमेंट नुसार टक्स पॉइंट हा चेस्ट पॉइंट शोल्डर पासून आपण घेतो इथे 10 इंचावरती, या पॉइंटला वरून टक्स राहील 10 इंचाचा आणि या पॉइंट पासून बंद बाजूपासून राहील 3.5 इंचावरती इथे। आता यात आपण 1 इंच या पॉइंटने आणि 1 इंच या पॉइंटने असं आपण टक्स घ्यायचा। 2 आपण इथे जो वाढवला तो 1 इंचचा आपण टक्स इथे ऍड केलाय, तर याला तिरकस या पद्धतीने
आपण या पद्धतीने टाकला इथे. आता मुंड्याची गोलाई आतल्या हाताने 1 इंचावरती द्यायची, अगदी आतल्या हाताने 1 इंचावरती द्यायची आपल्याला आणि इथून 5.5 इंचावरती याला आपल्याला लावायचा आहे प्रिन्स कटचा टक्स. या पद्धतीने इथे मॅच करायचा आहे आणि याला इथून तिरकसचा खाली या पॉइंटला उतरायचा. फिक्स हा पॉइंट राहील, हा पॉइंट आपला कट होणार आहे टक्सचा. तर बघा या पद्धतीने यात आपण एक्स्ट्रा घेतलंय या पॉइंट पासून, हा एक्स्ट्रा टक्सवाला पॉइंट या पद्धतीने. तर बघा आता एक्स्ट्रा पार्ट ड्रॉ करून झाला. एक महत्त्वाचा मुद्दा जो फायनल 8 इंच जे आपण दिले त्या पॉइंट पासून 1 इंच इथे जायचंय तिरकसचा आपल्याला आत आणि याला घ्यायची तिरकशी गोलाई. हा पॉइंट आपल्याला कट करायचा आहे. तर बघा फ्रंट पार्ट पण ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया. आता बघा गळा आहे तशी कटिंग केली. फक्त टक्सचा पॉइंट आपण बघूया. जिथे मी पॉइंट ड्रॉ केलाय त्याला न कट करता आपण साईड पॉइंट पासून टक्स वेगळा इथे कट केलाय. पूर्णच आपण या पद्धतीने इथे कटिंग करायची. फक्त जिथे मी लाईन ड्रॉ केली पूर्ण ब्लाउज मी त्या पॉइंटला कट केला. फक्त टक्स आपण आतल्या साईडने कट केलाय, कारण शिलाईसाठी आपण टक्सला इथे कापड लागतो, त्याच्यामुळे कटिंग करताना तेवढी काळजी घ्यायची आपल्याला. तर या पॉइंटला बघा एक्स्ट्रा पार्ट आपण साईडला ठेवूया. या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट सुद्धा इथे रेडी झालाय. फ्रंट पार्ट रेडी. आता आपण स्लीव इथे कट करून घेऊया. आता बघा स्लीव कटिंग करताना या पद्धतीने साईडचा जो कापड राहिला आहे याला आपण डबल घडी घालायची आहे. नंतर या पॉइंटला आपण याला 4 कापडात घडी घालायची आहे आणि बंद बाजू आपल्याकडून ठेवून घ्यायची. स्लीवची उंची आपल्याला तयार हवी या पॉइंटला 5.5 इंच. यात आपण घेणार आहोत 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे ती 6.5 इंचावरती. आता बघा 13 इंचाचा आपला दंड घेर आहे, तर आपण या पॉइंटला 6.5 वरती एक पॉइंट देऊया. इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. यात आपण एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची नाही, फक्त आपण 1.5 इंच मार्जिन घ्यायची. आता याच पॉइंट पासून वरती म्हणजे की काखेतलं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय 3 इंचावरती तिरकसचं. आता या पॉइंट पासून मुंड्याची गोलाई घ्यायची आपल्याला. तर मुंड्याची गोलाई आपण या पॉइंट पासून घेतोय तिरकशी 8 इंचावरती आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. या पॉइंटला आपल्याला सरळ आपल्याला या पॉइंटला जिथे आपली मार्जिन आहे तिथे मी सरळ लाईन ड्रॉ केली. बाकी याला आपल्याला हलकासा तिरकसा गोल आकार द्यायचा या पद्धतीने आणि इथे या पद्धतीने जॉईन करून हा आपला स्लीवचा आकार रेडी. स्लीव ड्रॉ करून झाली आहे. आता बघा याची कटिंग करताना कुठल्याही प्रकारचं आपल्याला एक्स्ट्रा कापड न ठेवता या पॉइंटला आपण याची कटिंग करून घेऊया. तर बघा स्लीव आपली इथे रेडी. आता बघा अस्तरावरती आपली पूर्ण इथे कटिंग करून झाली आहे. मेन फॅब्रिकवरती आपण सेम मेजरमेंट ठेवून इथे कट करायचे. कुठल्या प्रकारचं एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं नाही.